ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला बातमी इंग्लंडमधून. अमेरिकेमध्ये निराशा हाती आल्यानंतर झेलेन्स्की पोहोचले ते इंग्लंडमध्ये. इंग्लंडनं युक्रेनचा पाठिंबा कायम ठेवल्याचं आश्वासन दिलं, तसंच मदतीचं नवं पॅकेजही देऊ केलंय. त्यामुळे युक्रेनसाठी हेही नसे थोडके असंच म्हणावं लागेल. पाहूया झेलेन्स्की स्टारमर यांच्या भेटीत नेमकं काय घडलं. अमेरिकेत झालेल्या अपमानानंतर दुखावलेले झेलेन्स्की ताबडतोब पोहोचले ते इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये मात्र त्यांचं मित्रत्वाच्या नात्यानं स्वागत झालं. ओव्हलमध्ये झालेल्या खडाजंगीनंतर ब्रिटनसह इतर युरोपीय देशांनी युक्रेनला पाठिंबा कायम ठेवलाय. त्यामुळे आता अमेरिकेनंतर जर युक्रेनला आशा आहे ती केवळ युरोपकडून. त्यामुळेच ब्रिटनची ही भेट युक्रेनसाठी झेलेन्स्कींसाठी महत्त्वाची होती. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी एक निवेदन जारी करून युक्रेनला पाठिंब्याची गरज व्यक्त केली. युरोपच्या सुरक्षेच्या हमीसाठी आपण साऱ्यांनी एकत्रच राहिलं पाहिजे, तशी तयारी आणखी वाढवली पाहिजे. त्याचबरोबर अमेरिकेबरोबरची बोलणीही सुरू ठेवली पाहिजे. युक्रेनसाठी सर्वोत्तम परिणामांची हमी देण्यासाठी, युरोपियन सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी आणि आमचं सामूहिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे, असं आवाहन स्टारमर यांनी केलं. त्याचबरोबर युक्रेन आणि युनायटेड किंगडममध्ये 2 अब्ज 84 कोटी रुपयांचा करार करण्यात आलाय. इंग्लंडकडून मिळणारी ही कर्जरूपी मदत युक्रेन त्याच्या सुरक्षेसाठी वापरणार आहे. ही मदत शस्त्रास्त्र निर्मितीसाठी वापरली जाणार आहे आणि याची परतफेड रशियाकडून करवून घेतली जाणार आहे, असं ट्विट झेलेन्स्की यांनी केलंय. लंडन. पंतप्रधान स्टारमर यांच्यासह एक अर्थपूर्ण आणि सौहार्दपूर्ण बैठक. आमच्या चर्चेदरम्यान आम्ही युक्रेन आणि युरोप समोरील आव्हानांवर चर्चा केली. युक्रेनची स्थिती मजबूत करण्याबरोबरच न्याय्य, शांतता आणि सुरक्षेची हमी यावरही आम्ही बोललो. आम्हा दोघांच्या उपस्थितीत आम्ही एक कर्ज करार पूर्ण केला. हे कर्ज युक्रेनची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी वापरलं जाईल आणि याची परतफेड रशियाकडून हस्तगत केलेल्या गोठवलेल्या संपत्तीतून केली जाईल. हाच न्याय आहे. ज्याने युद्ध सुरू केलं त्यानंच परतफेड केली पाहिजे. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान आणि जनतेचे आभार, असं ट्विट झेलेन्स्की यांनी केलंय. झेलेन्स्की इंग्लंडमध्ये पोहोचताच त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 10 डाउनिंग स्ट्रीटकडे ते गेले. दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास 75 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी कर्ज करार केला. ब्रिटिश चॅन्सेलर रॅचेल रिव्हज आणि युक्रेनचे अर्थमंत्री सर्गी मार्चेन्को यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. दोन्ही राष्ट्रप्रमुख यावेळी उपस्थित होते. दरम्यान ओव्हलमधल्या वादानंतरही अमेरिकेचा पाठिंबा युक्रेनसाठी महत्त्वाचा असल्याचं झेलेन्स्की यांनी सांगितलंय. या वादामुळे संपूर्ण युरोपभर प्रतिक्रिया उमटल्या. युरोपातील अनेक नेत्यांनी झेलेन्स्की यांना पाठिंबा दर्शवलाय. नॉर्वे, नेदरलँड, पोलंड, युरोपियन युनियन, जर्मनी, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या इतर देशांनी झेलेन्स्की यांना पाठिंबा दर्शवलाय. सर्वाधिक पाठिंबा हा युक्रेनच्या बाजूनं असला तरी हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ओर्बान यांनी ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केलाय. तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यावर जागतिक परिषद बोलावण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यामुळे युरोपमध्येही या घटनेनंतर मतभेदाची एक पुसटशी रेषा दिसू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यातच संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधात प्रस्ताव मांडला गेला होता. त्यावेळीच अमेरिकेच्या बदललेल्या धोरणानं सारा युरोप अचंबित झाला होता. रशियानं सैन्य मागे बोलवावं, युद्धाची जबाबदारी स्वीकारावी, असं आवाहन या प्रस्तावातून करण्यात आलं होतं आणि यालाच चक्क अमेरिकेनं आक्षेप नोंदवला होता. नाटो देशांमध्ये ही फूट रशियाच्या पथ्यावर पडणारी आहे, कारण नाटोमध्ये युक्रेनला सामावून घेण्यावरच रशियाचा मोठा आक्षेप आहे. अमेरिकेनंही युक्रेननं नाटोचा आग्रह सोडावा असा सल्ला दिलाय. तर अजूनही काही युरोपीय नेते अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मन वळवण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण अमेरिकेची मदत थांबली तर युक्रेनला युद्ध पुढे चालू ठेवणं अवघड जाईल. गेल्या 3 वर्षात अमेरिकेनं 114 बिलियन युरोची मदत युक्रेनला केली, तर संपूर्ण युरोप मिळून 132 युरोची मदत युक्रेनला झाली आहे. थोडक्यात अमेरिका हा युक्रेनसाठी सर्वात मोठा मदत पुरवठादार देश आहे. आता जर अमेरिकेनं आपला पाठिंबा हटवला तर युक्रेनला पूर्ण मदत करणं युरोपीय देशांना फार काळ जमणार नाही. त्यामुळे रशियाविरोधात त्यांची आणि पर्यायानं युक्रेनची बाजू कमकुवत पडू शकते. सध्या रशियानं युक्रेनच्या 20% भूभागावर ताबा मिळवलाय, तर युक्रेनकडेही रशियाचा काही भूभाग आहे. मात्र जर अमेरिकेची मदत थांबली तर युक्रेनचं भविष्य अनिश्चित आहे, तर रशियाची बाजू आणखी भक्कम होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.